ठाण्यामध्ये करतायत मतदान एकनाथ शिंदे। एक फार मोठं आव्हान आहे, शिवसेनेचा वर्चस्वाचा भाग या निमित्तानं सिद्ध केला जाणार आहे। मुंबई आणि MMRD रिजन ज्याला म्हणतात, बृहन्मुंबई म्हणतात, त्या सगळ्या भागामध्ये मुंबईतल्या 6 जागा, ठाण्याची 1 जागा, कल्याण डोंबिवलीची 1 जागा आणि त्या बाबतीत ते म्हणतात की आम्ही जिंकणार असा मला विश्वास आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आमचं काम बोलतंय असा दावाही त्यांनी केलाय। घरात बसून राज्य चालत नाही असा त्यांनी ठाकरेंना टोलाही लगावला। एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे वडिलांचा आशीर्वाद घेताना। मी आताच कलेक्टरना फोन केला होता। नौपाड्यातलं एक EVM 1 तास काहीतरी बंद पडलं आणि ते तात्काळ सुरू करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। खरं म्हणजे सकाळीच किंवा रात्रीच अशा प्रकारचं वक्तव्य करणं, बोगस मतदार आणण्याची आम्हाला आवश्यकता काय? आज संपूर्ण मतदार जो आहे आज महायुतीच्या प्रेमात आहे। आज आम्ही ठाण्यामध्ये जे काम केलंय, ठाणे हा शिवसेनेचा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला आहे। या ठाण्यावर शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलेलं आहे। या ठाण्यासाठी मी गेले अनेक वर्ष काम करतो। या ठाणे हा महायुतीचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की ठाण्याकडून आम्हाला ही थेट दृश्य आपण पाहतोय मतदान केंद्रावरून। एकनाथ शिंदे मतदान झाल्याची खूण दाखवताना एकनाथ शिंदे। महाराष्ट्रातले सगळे टप्पे झाले, प्रचंड उकाडा, ऊन, सर्वच राजकीय पक्षांना या सगळ्या हालअपेष्टांना थोडंसं सामोरं जावं लागलं आणि अखेर आजचा महाराष्ट्राचा किमान आता थेट 4 जूनपर्यंत निश्चिती आहे। आता थोडीशी विश्रांती कदाचित आणि धाकधूक मनामध्ये काय होणार 4 जून या वेळच्या निवडणुकीची महाराष्ट्रातली, देशातली अनेक वैशिष्ट्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं नाट्य चाललं होतं। दरम्यान एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही जिंकणार असा मला विश्वास आहे। मतदान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली। आमचं काम बोलतंय असा शिंदेंनी विश्वास व्यक्त केला आणि घरात बसून राज्य चालत नाही असा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला। घरामध्ये श्रीकांत शिंदे, यांचा कौटुंबिक, त्यांचे एक श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना औक्षण करताना। एकनाथ शिंदे यांनी आपला विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। दुसरीकडे आपल्याला अभिनेता सुनील शेट्टी मतदानासाठी जाताना बघायला मिळत आहेत। 90च्या दशकातले प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी, याही वयात उत्तम फिटनेस। सध्या सुनील शेट्टी हे हॉटेलची चेन चालवतात। को भी मैं यही कहूंगा कि आपका एक वोट जो बहुत कीमती है, आपका भविष्य जो है वो संरक्षित करने के लिए जो है, डेवलपमेंट करने के लिए जो है, देश के लिए जो है आप वोट दीजिए। 3rd टाइम चुनने जा रहे हैं आप? हाँ, 3rd टाइम। अभी इस टाइम जो है मतदारों का विश्वास जो है और बढ़ा है और तीसरी बार है, हैट्रिक करने जा रहे हैं। पूरा विश्वास है लोगों पर, पूरा विश्वास है किए हुए। एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची ही दृश्य घरामध्ये त्यांचं औक्षण होत असताना। एकनाथ शिंदे यांनी मतदान केल्यानंतर आपली
मतदान केल्याची खूण दाखवताना एकनाथ शिंदे. Thank you.